तर वेतन आणि इतर मागण्यांच्या मुद्द्यावरती शिक्षकांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा आज शरद पवारांनी आझाद मैदानावरती जाऊन त्यांनी भेट घेतली आहे। तर काल संध्याकाळी रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेतलेली आहे। रोहित पवार काल रात्रभर आंदोलकांसोबतच आझाद मैदानावरती उपस्थित होते। शिक्षकांना सन्मान मिळावा अशी भूमिका सरकारची असायला हवी, कारण जशी शिक्षकांची जबाबदारी आहे तशीच सरकारचीही जबाबदारी असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। तर शिक्षकांच्या कष्टांची किंमत टप्प्याटप्प्यानं देता का असा सवाल सुद्धा पवारांनी केलेला आहे। ज्ञानदानाची जबाबदारी असलेल्या शिक्षकांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका असंही पवार म्हणाले। तर लवकरात लवकर शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा काढा अशी मागणी सुद्धा शरद पवार यांनी केली आहे। विद्यार्थ्यांना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे। आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, प्रशासकीय क्षेत्र असो, तिथे जर असतो त्याला सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायलाच हवी। ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची पिढी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतःकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका। लवकरात लवकर जो 24 ऑक्टोबरचा जी काही तुम्ही ऑर्डर काढली ती फोकल ऑर्डर ठेवू नका। त्यासाठी काही 1000-1200 कोटी लागतील, मला आकडा नक्की माहिती नाही, 1100 त्याची तरतूद करा, त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या प्रकारचा इतिहास घडवा